छत्तीसगड पोलीस नक्षल चकमकीत 20 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलींच्या चकमकीमध्ये 30 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. तर खात्मा करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये वरिष्ठ कॅडरच्या नक्षल्यांचा सुद्धा समावेश आहे. मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी बसवराज चकमकीत ठार झाल्याची माहिती आहे. तर अबुजामगडच्या जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. यामध्ये नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा डीआरजीच्या टीमचं संयुक्त ऑपरेशन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याची सुद्धा माहिती मिळते. हे दृश्य आपण पाहतो. छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलींच्या चकमकीमध्ये 30 नक्षलवादी ठार करण्यात आलेले आहेत. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचं मात्र ही दृश्य आपण पाहतो. त्या ठिकाणी मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी बसवराज सुद्धा चकमकीमध्ये ठार झाल्याची माहिती आहे. अबुजमाडच्या जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. पोलीस आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 30 नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं. खात्मा करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये वरिष्ठ कॅडरच्या नक्षल्यांचा समावेश आहे. मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी बसवराज हा सुद्धा चकमकीमध्ये ठार झाल्याची माहिती आहे. पोलीस आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी बिजापूर, ज्या ठिकाणी अनेक वेळा नक्षल आणि पोलिसांमध्ये चकमक होते, त्या बिजापूरमध्ये सुद्धा हा प्रकार घडलेला आहे. पोलीस आणि नक्षल्यांमध्येही मोठी चकमक झाली, ज्यामध्ये 30 नक्षलींना ठार करण्यात आले. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्यासोबत जोडले. आशिष, छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलींच्या चकमकीमध्ये 30 नक्षल्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. काय सविस्तर माहिती याबद्दलची? नक्कीच आज सकाळी जे आहे ते नक्षल अभियान राबवत असताना पोलीस आणि नक्षल्यांमध्ये खूप मोठी चकमक झाली. त्यामध्ये एकूण 30 नक्षल्यांचा खात्मा करण्यामध्ये पोलीस विभागाला खूप मोठे यश आलेले आहे. मुख्य म्हणजे नारायणपूर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या अबुजमाडच्या जंगलामध्ये काही नक्षली जे आहेत ते दडून बसले असल्याची माहिती जवानांना प्राप्त झालेली होती आणि त्याच अनुषंगाने एक नक्षल विरोधी अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये तब्बल 30 नक्षल्यांना कंठस्থাन घालण्यामध्ये यश आलेले आहे. त्यामध्ये 1 कोटी रुपये बक्षीस असलेला बसवराज याचा सुद्धा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. आणि घटनास्थळावरून बहुतेक शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि अजूनही सर्च अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती आहे. काही दिवसापूर्वीच छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुद्धा कर्रेगट्टाच्या जंगलामध्ये जे आहे ते नक्षल विरोधी अभियान राबवण्यात आलेले होते. त्यामध्ये सुद्धा 31 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आलेला होता आणि त्यानंतरची एक आता खूप मोठी घटना म्हणता येईल. अगदी नक्कीच आशिष, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.